डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 सोहळा थाटात संपन्न. DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा 61 सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. कदमवाडी येथील DY पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर हा सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, कुलपती डॉक्टर PD पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभात डॉक्टर संजय डी पाटील गौरव ग्रंथ आणि ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इन 2 न्यू डायमेन्शन्स या 2 ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर कैलास सत्यार्थी यांनी शिक्षण आणि बालहक्काच्या कार्याला वेग देण्याचं आवाहन केलं. भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही करू, असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर संजय डी पाटील यांनी आपल्या प्रवासाची आठवण सांगताना वयाच्या 18व्या वर्षी शेतीतील विहीर बांधण्याची जबाबदारी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी सोपवली होती. ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सुरू झालेला प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. वाढदिवस हा केवळ एक औपचारिक दिवस नसून भावना आणि प्रेम यांचा संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पुढील 5 वर्षात DY पाटील विद्यापीठाला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. जगातील 500 नामवंत विद्यापीठांच्या यादीत संस्थेचा समावेश व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. तर खासदार शाहू महाराज यांनी डॉक्टर संजय डी पाटील यांच्या शिक्षण व रोजगार निर्मितीतील योगदानाचे कौतुक केले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर संजय डी पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि त्याच भूमीत आज डॉक्टर संजय डी पाटील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून त्यांनी आपले आयुष्य घडवले, हीच त्यांची खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर RK मुदगल, कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, DY पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर K प्रथापन, DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे पुणेचे कुलगुरू डॉक्टर प्रभाग रंजन, सुमेधा कैलास सत्यार्थी, शांतादेवी डी पाटील, प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉक्टर भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील यांच्यासह कुटुंबीय विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.